दशावतार या सिनेमाची घोषणा झाली तेव्हापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती। सिनेमाच्या जबरदस्त टीझर आणि ट्रेलरने प्रेक्षकांत खूप मोठं कुतूहल निर्माण केलं होतं। प्रदर्शनापूर्वी चित्रपटाने सर्वत्र चांगली हवा निर्माण केली होती। त्यामुळे दशावतार सिनेमा पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी खूप गर्दी केली। शुक्रवारी 12 सप्टेंबरला दशावताराचे 500 शो लावण्यात आले होते। मात्र सिनेमाची मागणी प्रचंड असल्यामुळे शो कमी पडले। सर्वत्र हाऊसफुल बोर्ड झळकले। काही प्रेक्षकांना तिकीटे मिळाली नाहीत। शेवटी अनेक लोकांनी निर्मात्यांना शोज वाढवायची विनंती केली। दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी चित्रपटाचे शोज मोठ्या प्रमाणात वाढवले गेले। 500 शो वरून हा आकडा 800 एवढा झाला। तरीही तिकिटांची मारामार झाली। रविवारी सिनेमाचे शो पुन्हा वाढवण्यात आले। रविवारपासून आता सिनेमाचे तब्बल 1000 शो थिएटरमध्ये तुडुंब गर्दी खेचत आहेत। थिएटर मालकही मराठी चित्रपटांना प्राधान्य देत शोज वाढवतात हे दिसून येत आहे। दशावतारने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून थिएटरमध्ये दशावतारची जादू अनुभवण्यासाठी गर्दी उसळत आहे। चित्रपट समीक्षक, मराठी सिनेसृष्टी प्रेक्षकांकडून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। केवळ मुंबई, पुणे, कोकण नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे। विशेष म्हणजे बेळगाव, बेंगळूर, इंदोर, हैदराबाद आणि गोव्यातही हा चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला आहे। कमाईच्या बाबतीत बोलायचे तर चित्रपटाने बंपर ओपनिंग घेत पहिल्या दिवशी 70 लाख कमवले। नंतर शनिवारी आणि रविवारी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परतोड कमाई केली। शनिवारी या चित्रपटाने 1 करोड 60 लाख रुपये कमवले आणि रविवारी कमाई वाढून 2 करोड 60 लाख झाली। अशा प्रकारे पहिल्या वीकेंडला सिनेमाने 4 करोड 90 लाख रुपये कमवले। पुढे सोमवारी चित्रपट कसा कमावतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं। मंडे टेस्टमध्येही सिनेमाने बाजी मारली आहे। वर्किंग डे आणि कमी झालेले तिकिटाचे दर असूनही सिनेमाने 1 करोड 20 लाख रुपये कमवले। शुक्रवारपेक्षा सोमवारची कमाई जास्त ठरली ही चांगली गोष्ट असून सिनेमा अनेक दिवस थिएटरमध्ये ठाण मांडून बसणार आहे हे पक्क ठरलं आहे। मंगळवारी काही ठिकाणी 100 रुपयांच्या खाली तिकीट असूनही कमाईवर काहीच परिणाम झाला नाही। उलट सोमवारपेक्षा मंगळवारी तिकीट विक्री जास्त झाली आहे। मंगळवारी चित्रपटाने 1 करोड 30 लाख रुपये कमवले आहेत। अशा प्रकारे सिनेमाने पहिल्या 5 दिवसात 7.5 करोड पर्यंत मजल मारली आहे। 6व्या दिवशी म्हणजे बुधवारी हा चित्रपट जारण या सिनेमाच्या कमाईला मागे टाकून यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरणार आहे। यावरून या सिनेमाच्या कमाईचा तुम्हाला अंदाज येईल। पहिल्या 3 दिवसातच सिनेमाने आपले 4 करोडचे बजेट वसूल केले। फक्त 4 दिवसात सिनेमा सुपरहिट झाला असून अशीच कमाई चालू राहिली तर सिनेमाला ब्लॉकबस्टर होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही। 12 सप्टेंबर रोजी दशावतारसह 3 मराठी चित्रपट प्रदर्शित झाले होते, ज्यामध्ये आरपार आणि बिन लग्नाची गोष्ट या चित्रपटांचाही समावेश होता। या चित्रपटांची कमाई आपण सविस्तर जाणून घेऊया। शुक्रवारी म्हणजे 12 सप्टेंबरला बिन लग्नाची गोष्ट या सिनेमाने 10 लाख रुपयांची कमाई केली होती। शनिवारी आणि रविवारी अनुक्रमे या सिनेमाने 20 लाख आणि 30 लाख कमवले। नंतर सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी सिनेमाची कमाई 10 लाख राहिली। अशा प्रकारे या सिनेमाने आतापर्यंत 80 लाख कमवले आहेत। आरपार या चित्रपटाने तुलनेत बरी कमाई केली आहे। शुक्रवारी म्हणजे 12 सप्टेंबरला या चित्रपटाने 14 लाखांची कमाई केली होती। शनिवारी आणि रविवारी चित्रपटाने अनुक्रमे 26 लाख आणि 35 लाख कमवले आहेत। नंतर सोमवार आणि मंगळवारी या चित्रपटाची कमाई 10 लाखाच्या आसपास राहिली। अशा प्रकारे आतापर्यंत या सिनेमाने एकूण 95 लाखांची कमाई केली आहे। या दोन्ही सिनेमांना दशावतारशी टक्कर घेणं महागात पडलं आहे। साधारण 2-2.5 करोड बजेट असलेले हे सिनेमे फ्लॉप होण्याच्या मार्गावर आहेत। तर ही होती दशावतार सिनेमाच्या पहिल्या 5 दिवसांची कमाई। येणाऱ्या दिवसात चित्रपट तिकीट खिडकीवर कसं प्रदर्शन करतो हे पाहणं नक्कीच इंटरेस्टिंग ठरणार आहे। आम्ही वेळोवेळी तुम्हाला चित्रपटाच्या कमाईचे अपडेट्स देतच राहू। बाकी तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपटांच्या निगडीत अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।